टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जे काय पर्यटक आज म्हणजे भारतभर फिरत असतात त्या पर्यटकांची जबाबदारी केंद्र सरकार त्या राज्य सरकारची असते। आज निष्पाप बळी गेलेले आहे, जवळजवळ 28 का 30 वाढतच जातील संख्या। याला जबाबदार कोण? आज मोदी साहेबांचा दौरा होता एक 8 दिवसापूर्वी, त्यावेळी त्यांनी तो रद्द केला। म्हणजे त्यांना कुठेतरी पूर्वकल्पना होती इथे भ्याड हल्ला होणार किंवा अतिरेकी हल्ला होणार आहे, दहशतवादी हल्ला होणार आहे, म्हणून तो मोदींजींचा दौरा त्यांनी कॅन्सल केला। परंतु त्यानंतर त्यांनी तिथे अलर्ट जारी करायला पाहिजे होता किंवा त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। यांची आयबी कुठे गेली? आज म्हणतात आहे ना तर आम्ही एवढा प्रगती केली, काय केले? आज हिंदूंना त्यांनी कपडे काढून हिंदू आहेत की मुस्लिम आहे बघून मारलेलं आहे। तोपर्यंत तिकडची पोलीस कुठे गेली आहे? त्यावेळी काश्मीरमध्ये म्हणतात आम्ही तर अजून गेलो ना की 10 मिनिटावरती पोलिसांची व्हॅन असते किंवा बंदोबस्त असतो। त्यावेळी ही एवढं कारस्थान होईपर्यंत तिकडचे पोलीस गेले कुठे? बंद डोळे। हे काय क्रेडिट घेण्यासाठी मागे पुलवामा हल्ला झाला त्यावेळी त्यांनी ते घुसेंगेवर मारेंगे त्या पद्धतीचंच आता त्यांच्या स्टेटमेंट आहे। अरे घुसेंगे मारे 10 लाख, तुम्ही एखाद्या माणसाची किंमत 10 लाख आणि 15 लाख करताय, म्हणजे एवढं त्यांच्या घरावरती काय आभाळ कोसळलं त्याची काही कोणाला? नवीन लग्न झालेल्या एका विहितीच्या समोर त्याच्या नवऱ्याला मारतात आहे। हे दृश्य बघून आमच्या डोळ्यातनं पाणी आलं। पण केंद्र सरकार फक्त वल्गना करतात आहे, घुसेंगेवर मारेंगे कितने आणि कोणतरी 2 आणून मारले आहेत तिथे अतिरेकी। ह्या सर्व गोष्टीवरती आम्हाला विश्वास नाही जाय। आज पूर्ण केंद्र सरकारची जबाबदारी आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकाची, तो भले महाराष्ट्रात राहू दे, केरळमध्ये राहू दे किंवा काश्मीर, सुरक्षा रक्षकांना। आणि काश्मीर हा एकदम अलर्ट राज्य आहे, तिथे पोलीस संरक्षण किंवा पोलीस सुरक्षाची तैनात जास्त कुमत तिथे पाहिजे होती, परंतु न करता ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे आसपास कुठेच पोलीस नव्हते। ही खेदाची गोष्ट आहे। आणि आज फक्त आपण श्रद्धांजली वाहतोय लोकांची। अशा कितीतरी घटना घडतच असतात, परंतु त्याच्यावरती उपाययोजना होत नाही। तर आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने आज जाहीर निषेध करतोच। आम्ही त्यांना खुर्च्या खाली करत जमत नसेल तर फक्त ईडी आणि ह्याच्यावरती लोकांवरती कारवाई करण्याचा त्यांना जोरात जोर येतो, परंतु जे काही अतिरेकी हल्ला होतो, आज निष्पाप लोकांचे बळी जातात, त्याच्यासाठी जबाबदार कोण? केंद्र सरकार फक्त जाते, पाहणी करते। हीच जर पाहणी 8-10 दिवस अगोदर केली असते, ज्या दिवशी मोदीजींचा दौरा कॅन्सल केला त्या दिवशी केला असता तर ही घटना घडली नसती असं आम्हाला वाटतं। अमित शहांचा राजीनामा तुम्ही मागताय मोर्चामध्ये, तर तसं का? राजीनामा तर त्यांनी द्यायलाच पाहिजे, ही जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे होता त्यांनी, परंतु त्यांना काही पडलेली नाही। फक्त तात्पुरता लोकांना काहीतरी डोळ्यातनं अश्रू आणायचे आणि त्यांना मदत जाहीर करायची, याशिवाय सरकारने काही धोरण ठेवलेलंच नाही स्वतःचं। सजेशन आता सरकारकडे एवढे मोठमोठे माणसं आहेत, त्यांच्याकडे सजेशन नाही। विरोधकांना काय बोलवायची गरज? आज 370 हटवल्यानंतर सुद्धा तिथे दंगली होतातच आहे ना। तुम्ही जर 370 कलम जेव्हा हटवला त्यावेळी तुम्हाला माहिती होतं तिथे 370 झाल्यानंतर दंगली उसळणार हे होणार, त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे होती ज्यावेळी करताना। आणि आमचा निषेध, पूर्ण शिवसेनेचा निषेध आहे की त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। या सरकारमध्ये या सगळ्या संदर्भात श्रेयवाद सुरू झाला का? कारण की एकनाथ शिंदे काश्मीरच्या दौऱ्यावरती गेलेत, मात्र मुख्यमंत्री मात्र याच ठिकाणी राहून परिस्थितीवरती लक्ष नियंत्रित ठेवण्याचं काम सध्या त्या सरकारमध्ये चढाओढ चालली आहे। मी पहिला जाऊ की मी दुसरा जाऊ, त्यामध्ये आम्ही काय बोलणार नाही। सरकारने आपापसात करावं। आम्ही आपल्या विरोधकांची आवाज उठवणार की विरोधक सक्षम आहे, सरकारला सुद्धा कळलं पाहिजे की अशा घटना घडल्यानंतर विरोधक उठून उठतात।